प्रदेश नेते शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर कालच अक्कलकोट या ठिकाणी अत्यंत प्राणघातक असा हल्ला करण्यात आला। प्रवीणदादा गायकवाड हे या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते आहेत, लेखक आहेत आणि संभाजी ब्रिगेडच्या लाखो तरुणांचे तारणहार आहेत, आधारस्तंभ आहेत। अशा आधारस्तंभ असलेल्या आणि विचारवंत असलेल्या मराठा बहुजन समाजाचे विचार घराघरात पोचविणाऱ्या प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि आंबेडकरी विचार या विचारधारा मानणाऱ्या प्रत्येक घटकावरचा हल्ला आहे। मित्रहो, हा हल्ला सरकार पुरस्कृत हल्ला असून या हल्ल्याचा केवळ निषेध करून चालणार नाही, तर सरकारला सुद्धा संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्याच्या वतीने आम्ही हा इशारा देतोय की या नक्कूर प्रवृत्तीने हा हल्ला केलेला आहे, त्या नक्कूर प्रवृत्तींच्या शेवटाची ही सुरुवात झालेली आहे। तुम्ही मराठा समाजाच्या एका मोठ्या नेत्याला चिथावणी देऊन चिथावलेलं आहे आणि नागाच्या शेपटीवरती पाय दिलेला आहे आणि मराठा समाजच नाही तर संविधानाला मानणारा प्रत्येक घटक या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देईल। संभाजी ब्रिगेड या हल्ल्याचा केवळ निषेध करून थांबणार नाही, तर या हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आणि या हल्लेखोरांना ज्या राजकीय पक्षांनी बळ दिलं असेल त्यांना देखील चोख प्रत्युत्तर देण्यासाठी संभाजी ब्रिगेड योग्य वेळी योग्य तो प्रत्युत्तर देण्यासाठी तयार राहील। मित्रहो, या सरकारमध्ये 2 उपमुख्यमंत्री बसलेले आहेत, ते मराठा समाजाचे आहेत आणि असंख्य मंत्री आणि आमदार हे देखील मराठा आणि बहुजन समाजाचे आहेत। त्यांना देखील सरकारमधीलच एका घटक पक्षाने चिथावणी दिलेली आहे की बघा, आम्ही तुमच्या मराठा समाजाच्या, बहुजन समाजाच्या विचारधारेच्या एका नेत्यावर कशा पद्धतीने हल्ला करू शकतो। असे असताना या सरकारमध्ये सामील झालेल्या घटक पक्षांच्या प्रवक्त्यांनी केवळ टीव्हीवर बसून पोपटपंची करू नये, सरकारला विनंती देखील करू नये, त्यांनी सभागृहात जाऊन सरकारला इशारा द्यावा की या अशा पद्धतीचे हल्ले हे सहन करण्यात येणार नाही, तरच आम्ही मानू की हे मराठा समाजाचे यांना जाणीव आहे आणि चाड आहे। धन्यवाद मित्रांनो।